या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सोलापूरमधील तळे हिप्परगा ग्रामपंचायतीने अनोखा निर्णय घेतला आहे। आई वडिलांना सांभाळ करणार नाही अशा कुटुंबाला ग्रामपंचायत कोणताही दाखला देणार नाही किंवा त्यांचा वारसा नोंदही करणार नाही असा निर्णय तळे हिप्परगा ग्रामपंचायत कार्यालयाने घेतला आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा ग्रामपंचायतीने तसा ठराव देखील करून घेतला आहे। गावातील ज्येष्ठ नागरिक किंवा आपल्या आई वडिलांना जी मुले सांभाळणार नाही त्या युवकांना कोणतीच कागदपत्रे ग्रामपंचायतकडून मिळणार नाही किंवा त्यांचा वारसा नोंदही करणार नाही। तळे हिप्परगा गावची संख्या 5 ते 5.5 हजार इतकी आहे। या गावात 1 ते 1.5 हजार ज्येष्ठ नागरिक राहतात। आई वडिलांना वृद्धापकाळात त्रास होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने हा धाडसी निर्णय घेतला आहे। तसेच गावात विद्रुपीकरण रोखण्यासाठी होर्डिंग्स आणि डिजिटल बॅनर्स लावण्यावर देखील बंदी घालण्याचा ठराव देखील ग्रामपंचायतीने घेतला आहे। या तळे हिप्परगा ग्रामपंचायतीची चर्चा सध्या राज्यात होत आहे। सर्वप्रथम मी तळे हिप्परगा ग्रामपंचायतीचं आणि सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांचं कौतुक करतो आणि हा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल ग्रामस्थ आज खूप आनंदी आहेत। कारण काय होतं, आयुष्यभर मुलासाठी आई वडील कष्ट करतात आणि त्यात जर मुलाने आई वडिलांना बाहेर काढलं तर ती वेदना शब्दात नाही सांगू शकत आपण। हा जो निर्णय आहे त्यांचा कौतुकास्पद आहे, धाडसी आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात मला वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातली ही पहिलीच आमची ग्रामपंचायत आहे असा निर्णय घेणारी। आणि दुसरी गोष्ट, जे डिजिटल लावल्यामुळे गावचं किंवा शहराचं विद्रुपीकरण होतंय त्याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे। दोन समाजात ते निर्माण होत चालले होते ह्याच्यावरून डिजिटलवरून, त्याच्यासाठी तो एक निर्णय खूप महत्वाचा घेतलाय ग्रामपंचायतीचा। आणि सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य असेल, ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं मला वाटतं। आमची गावची लोकसंख्या म्हणजे मतदान आहे 4200 आणि मग लोकसंख्या आहे जवळजवळ 5,500 ते 6,000 पर्यंत लोकसंख्या आहे गावची। आणि हा धाडसी निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्यामुळे सर्व सदस्यांचं ग्रामपंचायत आम्ही गावकरी म्हणून त्यांचं स्वागत करतो। ज्येष्ठ नागरिक जवळजवळ गावात आमचे 1000 ते 1200 ज्येष्ठ नागरिक आहेत। तरुण पिढी खूप मोठी आहे आणि त्या तरुण पिढीला एक आदर्श निर्णय घेतल्यामुळे त्या तरुण पिढीलाही म्हणजे कुठेतरी त्यांना की आई वडिलांना आपल्याला सांभाळलंच पाहिजे ही भावना त्यांच्या मनात निर्माण होईल असा निर्णय आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।